इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी दिल्यानंतर शरद पवारांच्या तुतारी एक्सप्रेसची दिशा निश्चित झाली आहे. येत्या 14 ऑक्टोबरला सातारच्या फलटणमध्ये असाच मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचं स्वतः शरद पवार यांनी सांगितलंय. रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाणांचं ठरल्याचं स्वतः शरद पवारांनी जाहीर केलंय. बघूया एक रिपोर्ट. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हातात तुतारी दिल्यानंतर आता फलटणमध्ये अजित पवारांना धक्का देण्याची तयारी शरद पवार यांनी केली आहे. त्यासाठी 14 ऑक्टोबरचा मुहूर्तही काढण्यात आलाय. विधान परिषदेचे माजी सभापती दिग्गज नेते रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारी घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी फुटल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांसोबत राहिले. खरं तर हा शरद पवारांसाठी मोठा धक्का होता. अजित पवार महायुतीत असूनही साताऱ्यात भाजपच्या नेत्यांकडून रामराजेंना त्रास दिला गेला. त्याचेच पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले. रामराजेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात उघड भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हातात तुतारी घेण्याचे संकेत दिले. शरद पवारांनी फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि रामराजेंच्या हाती तुतारी देण्याचा मुहूर्त काढलाय. त्या कार्यक्रमाची जाहीर घोषणा ही शरद पवारांनी केली आहे. आज हा कार्यक्रम झाला. निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला आणि त्यांनी हट्ट केला की इंदापूरला चालला आहे, 14 तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदापूरला तोच आमच्याकडं, म्हणजे कुठं ते म्हणजे फलटणला. समजलं का? शरद पवार यांनी माढ्यातही अजित पवारांना धक्का देण्याची रणनीती आखली आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेंनी आधीच अजितदादांची साथ सोडल्याचं जाहीर केलंय. तर मोहोळचे माजी आमदार राजन पाटीलही तुतारी घेण्यास आतुर झाले. शरद पवार यांची गेल्या काही दिवसातली आक्रमक रणनीती अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का देणार याचे स्पष्ट संकेत मिळाले. त्यामुळे फलटणमधून शरद पवारांची तुतारी एक्सप्रेस कोणत्या दिशेला धावणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. साताऱ्याहून तुषार तपासेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, इंदापूर.